माझ्या मते की मी जेव्हा आपण असं बघतो मराठीत असं म्हणतात की अशा प्रकारची पहिलीच फिल्म आहे मला माहिती नाही पण पहिलंच जॉन फर्स्ट टाइम असं झालेलं आहे. हिंदीमध्ये आपण अशा बऱ्याच फिल्म बघत आलेलं आहोत कायम. पण मला नेहमी दोन गोष्टी वाटायच्या. एकतर यूथमध्ये मी बराच वावरलो आहे म्हणजे म्हणजे राजकीय आयुष्यात मी भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष होतो आणि नंतर त्यामुळे महाराष्ट्रभर यूथशी रिलेटेड मी अनेक गोष्टी करत आलो एक 7-8 वर्ष. तर हे त्याची खुमखुमी असं म्हणू सतत एक खुमखुमी असते. तर तो एक पार्टमुळे मी रेगे माझ्या डोक्यात घोळत होता कधीपासूनच तो उतरवला. आणि तो उतरवताना जे हिंदीमध्ये या प्रकारच्या ज्या फिल्म्स आपण बघतो अतिशय चांगल्या फिल्म्स आलेल्या आहेत. पण मला नेहमी एक गोष्ट खटकायची की त्याच्यात कायम एक ग्लॅमर क्वेश्चन टाकला जातो. म्हणजे तो जर भाई असेल तर तो म्हणजे तो सॉलिडच भाई असतो म्हणजे तो डॉनच असतो. किंवा किंवा पोलीस ऑफिसर असेल तर सतत तो सगळं एक 25 जणांना मारणारा आणि मग सगळं ते कुठलाही पत्ता काढला तरी तो इस्पिक एकच असतो त्याच्या हातात. म्हणजे असं थोडंसं कितीही रिअलिस्टिक करायचं आपण बघितली फिल्म तरी त्याच्यात एक कायम एक ग्लॅमर क्वेश्चन टाकतात. थोडंसं एक्झॅगरेशन दाखवतात असं मला नेहमी वाटायचं. रेगेमध्ये ॲज इट इज दाखवलेलं आहे. रेगे क्लिअर कट रिअलिस्टिक फिल्म. जसं पोलिसांचं वर्किंग असतं किंवा जसं आणि मी नेहमी म्हणतो की पोलीस असो किंवा गुंड असो किंवा म्हणजे एन्काउंटर स्पेशलिस्ट असो त्यांचे काही चेहरे वेगळे नसतात. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं.